चालू संघ हा 15 चेंडूचा असेल, याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. हलवू नको लावड. उद्या युट्यूबला बघा. तरी बघा ही विठ्ठल रुक्माई क्रिकेट टीम. शाबास ऋषा शाबास. ऋषिकेश इंगले. पंचांनी थोडा वेळ थांबवून घ्यायचा आहे. पंच पहिला चेंडू हलवू नको. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हिला चेंडू घेऊन उलट्या हाताचा गोलंदाज आणि इथे एकदम येते ते चिंचवड संघाला एक धावच्या मध्ये संघाचा होतो श्री गणेशा. दुसरा चेंडू सुरेख चेंडू आणि इथे देखील विकेट मिळते. 1+ आणि विकेट. एकूण एक धाव आणि इथे लागलेला तो पहिला धक्का. दुसऱ्याची जागा घ्यायला गेला तो प्रवीण. एक हा इथे बलंदाज. बघूया अभियाचा सामना करतो प्रवीण. सुंदर असा फटका आणि या फटक्यावर देखील एकूण 2 धाव मिळतात त्या चिंचवडी संघाला. 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते 1-4. सुंदर अशी गोलंदाजी करतो अभि आपल्या संघासाठी. दोन्ही फलंदाजांना काहीसा जखडून ठेवला आणि पंचांनी या चेंडूवर धावा घोषित करायच्या. आताच्या या देखील चेंडूवर 1 धाव मिळते आणि ते पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. एका षटकाच्या समाप्तीला संघाची धावसंख्या झाली ती रोशन देतोय रे. सुरक्षित पाहायला मिळतं आणि या चेंडूवर एकूण 2 धाव मिळतात. 2 धावच्या मध्ये संघाची वाढती धावसंख्या जाते 8-9 धावा. धावसंख्या झाली ती 9. सुंदर असा फटका ऑफ साईडच्या दिशेने कटोरीला फटका आणि या सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर देखील एकूण धाव घोषित करायचे. पंचांनी धाव घोषित करायचे. आता चेंडूवरती पंच 2 धावा आणि 13 रन स्वरूपात चिंचवडी संघाला मोठा धक्का लागतोय. अभि याची जागा घ्यायला गेला तो अभि याची जागा घ्यायला गेला की तो वैभव.
संघाची धावसंख्या झाली ती 11. स्ट्राईक झाले तो आता वैभव. बघूया काय घडतंय ते आपल्या संघासाठी. पहिला चेंडू चेंडू आणि गोल सुटते. आणि या चेंडू देखील यापुढे होणारा सामना असेल तो 2 धावा आणि रनर सुरुवात झरेवाडी विरुद्ध आई नवलाई ओशी. यापुढे होणारा सामना असेल तो आई नवलाई ओशी विरुद्ध कळकेश्वर झरेवाडी. बॉल जायत नाही रे, बॉल जायत नाही, बॉल माग फिर. नाही नाही रे, बॉल जात नाही. 3 बॉल. मला काय सांग मारत धावत येऊन सांगता येत या चेंडूवर एकूण 3 धावा येतात त्या आणि इथे विकेट मिळते. सोम इथे आउट होतो आणि सोमची जागा घ्यायला गेला तो. आता मात्र शेवटच्या षटक घेऊन आला तो बॉलरने यश आणि सामनापर्यंत तो चिंचोली संघाचा तर इथे मात्र 4 धावा मिळतात. 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. पुढील चेंडूवर यश कळकेश्वर झरेवाडी आई नवलाई ओशी संघाच्या कर्णधाराने टॉससाठी पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. तसेच जर कोणत्या नवीन संघ उपस्थित असेल तर त्याने आपण आल्याची नाव नोंदणी करून घ्यायची आहे. सुंदर असा फटका आणि या फटक्यावर इथे एकूण नो प्लस आणि 2 धावा. एकूण 3 धावा मिळतात त्या चिंचोली संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 वरती. अमोल दादा टॉससाठी यायचे. पुन्हा एकदा सुरेश चेंडू आणि इथे चेंडू घेतो तो चिंचोली संघाकडे. पुन्हा एकदा सुरेश फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे. इथे 2 धावा मिळतात. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली ती 25 आणि टॉस विन झालाय तो झरेवाडी संघ. आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे. 2 बॉल. झरेवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ओशी या संघाला. सुंदर असा फटका आणि या फटक्यावर एकूण चिंचोली संघाने अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. तर दोन्ही बॅट्समन एका इनिंगचा खेळ संपतो आणि संघाची धावसंख्या झाली ती 29 आणि कणकवली संघाला विजयासाठी 15 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य. संघाने आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. राज आणि सामनापर्यंत कणकवली संघाचा फलंदाज. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि या चेंडूवर केवळ एकदा मिळते ते कणकवली संघाला. 1 धावच्या मध्ये संघाचा होतो श्री गणेश.
दुसरा चेंडू घेऊन राज आपल्या संघासाठी सुंदर असा ऑफसाईडला कटवला चेंडू आणि या चेंडूवर देखील एक धाव मिळते. सुंदर अशी गोलंदाजी करतो राज आपल्या संघासाठी. तितकाच सुंदर अशी बॅटिंग करतोय कणकवली संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि या चेंडूवर एकूण 2 धावा. 2 धावांच्या मध्ये संघाची धाव संख्या वाढते ती धाव संख्या झाली 4. पुन्हा एकदा एज लागून स्टिकच्या मागे गेल्या चेंडू आणि या देखील चेंडूवर 2 धावा मिळतात त्या कणकवली संघाला. शेवटचा चेंडू घेऊन राज आपल्या षटकातील सुंदर असा फटका आणि इथे 4 धावा मिळतात त्या कणकवली संघाला. 4 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते ती 10. एका षटकाच्या समतीत संघाची धाव संख्या झाली 10. बिनबाद वैभव पहिला चेंडू आणि इथे एक धाव मिळते. 22 स्वरूपात एक धाव. नऊ चेंडू आणि 19 धावा. कंपल्सरी चेस. 9 चेंडू आणि 19 धावा. लोककटर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर आणि या देखील चेंडूवर एक धाव मिळते ती कणकवली संघाला. सुरेख अशी गोलंदाजी करतोय चिंचवाडी संघाचा गोलंदाज वैभव. पहिला नो काय रे? पहिला नो काय रे? ओमकारला पुढे घे जरा खाली बोल. पुढे चेंडू वैभवाचा आणि सुंदर असा फटका आणि इथे सीमा पार जाते. चेंडू सीमा पार षटकार. जयशेच्या बॅट मधून निघाला पहिला दणदण करत गेलेला षटकार असेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली होती 18 वरती. 7 चेंडू आणि 12 धावा. लूज सोडतो. 7 चेंडू 12 धावा. दोन्ही संघाने लक्षात घ्यायचं इथे एक सामना असेल तर कंपल्सरी चेस. पंचांचा शर्यत एक अतिरिक्त धाव. वाईट चेंडू घाबरला था. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि इथे चेंडूच्या खाली आणि इथे आउट होतो कणकवली संघाचा फलंदाज. जयश माघारी परततोय. जयशाची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये कोण दाखल होते पाहूया. किती पाहिजे रे? यशी जागा घ्यायला गेला तो अजय. 6 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकतोय वैभव. सुंदर गोलंदाजी करतोय. 2 षटकांच्या समतीर्थ संघाची धाव संख्या झाली ती 18 धावा. 19 धावा. सुंदर असा फटका आणि या फटक्यावर येतो ते 6 धावा. वापसी करतोय आणि चेंडू जातोय सीमा पार दणदण करत 6 धावांसाठी. रोशनीच्या बॅट मधून निघाला हा पहिला षटकार असेल. 4 चेंडू आणि 5 धावांचं आव्हान. काहीच सोपं असं आव्हान आता वाटू लागले. पुन्हा एकदा सुलटा चेंडू आणि या चेंडू देखील 2 धावा येतात त्या शेम याला.
कणगवली संघ 2 चेंडू आणि 3 धावा. सामना तर कंपल्सरी चक्का नाही बसायला पाहिजे. दबाव लय पडला असता फुकटच 2 चक्का एक चौका जागेवर 3 चेंडू आणि 2 धावा. सामना राहील कंपल्सरी चेस. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं. 2 चेंडू आणि 2 धावा. पंच पंचांचा इशारा येतो. 1 शॉट आणि हा 9 चेंडू 9 चेंडू. काय आला? पंच धावा डिक्लेअर करायचे आहेत. फक्त 9 ची 1 धाव. अजूनही एका धावेची गरज असेल कणगवली या संघाला. 2 चेंडू आणि एका धावेची गरज असेल कणगवली या संघाला. पाहूया काय होतं. आणि चेंडू निर्धाव असं वाटतं यष्टीरक्षकाची काहीतरी चूक झाली. इथे 1 धाव मिळाली. संघ विजयी होतो तो कणगवली या संघ. विठ्ठल लोकमान्य चिंचवड हा संघ पराजय झाला. कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.